स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य स्वराज्य। मोटरसायकल चोरी करणाऱ्या अट्टल चोरास मुंबई नाका पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून विविध गुन्ह्यांची उकल करून एकूण 1,40,000 रुपये किमतीच्या एकूण 4 मोटरसायकल हस्तगत केल्या। रविराज देवेंद्र शिरसाट यांची बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर मोटरसायकल चोरी झाली होती। मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या चोरीचा तपास गुन्हे शोध पथकाकडे सोपविण्यात आला। गुन्हे शोध पथकाचे गणेश बोरनारे व आकाश सोनवणे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मोटरसायकलीची विक्री करण्यासाठी एक व्यक्ती भंगार बाजार फाळके रोड येथे येणार आहे। त्यानुसार देविदास गाढवे, दीपक जगदाळे, गणेश बोरनारे, आकाश सोनवणे आदींसह सापळा रचून अक्सा मशीद भारतनगर येथील 18 वर्षीय तौफिक हसन शहा यास पाठलाग करून ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 1,40,000 रुपयांच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या, त्यामुळे त्यास अटक करण्यात आली आहे। या चोरीची माहिती मुंबई नाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली। परवा मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होता। पल्सर मोटरसायकल चोरी गेली होती। त्याचा शोध घेत असताना गुन्हे शोध पथकाचे PSI समद बेग आणि पोलीस अंमलदार गणेश बोरनारे आणि आकाश सोनवणे यांना माहिती मिळाली की हा मोटरसायकल चोरी करणारा चोरटा आपल्या परिसरात येणार आहे। त्यांनी सापळा लावून त्याला पकडले असता त्याच्या ताब्यात जी मोटरसायकल मिळाली त्या मोटरसायकलबाबत मुंबई नाका पोलीस स्टेशनला चोरीचा गुन्हा दाखल आहे। तसंच त्याला पुन्हा त्याने आणखी कुठे चोऱ्या केल्या याबाबत विचारपूस करता त्याच्याकडून आणखी 3 मोटरसायकली आम्ही जप्त केलेल्या आहेत। त्यामध्ये एक मोटरसायकलबाबत आडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आपल्या नाशिक शहरात। दुसरे 2 मोटरसायकलचे डिटेल्स अद्याप मिळाले नाही आणि ते कुठून चोरले त्याबाबत तो अजून सांगत नाही। तर त्याला आम्ही आज माननीय न्यायालयात हजर करून त्याची पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास करीत आहोत। आणखी चोरीचे गुन्हे त्याच्याकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे। पुढचा अपडेट आम्ही आणखी पोलीस कस्टडीच्या तपासानंतर आपल्याला देऊ। सर, मागचा आरोपी आहे त्याचं नाव आहे तौफिक हसन शहा। हा आपल्या आक्सा मस्जिद समोर राहतो भारतनगरला। तर ते चोरीची त्याला यापूर्वी सवयीचा आहे तो, आणि त्याने आणखी त्याला साथीदार आहेत का याबाबत पण तपास करायचा आहे। आणि आणखी विकल्या नाही त्यांनी, या गाड्या त्याच्याजवळच आहेत आणि त्याचे आणखी साथीदार आहेत का ते आपल्याला शोध घेणं चालू आहे। आरोपींकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून त्याची चौकशी सुरू आहे। पुढील तपास अहवालदार देविदास गाढवे करत आहेत।